या वेळेत टाईम सांगेन तर दुपारचे 12-1 तरी वाजले असतील आणि आत्ता वेदिका आलेली आहे आणि आल्यानंतर अगोदर तिला गुलाबजामुन खायला दिलं. आणि आज आवाज माझा थोडासा तुम्हाला व्यवस्थित येणार नाही कारण माझी तब्येत खूपच बिघडलेली आहे. जे मी 3-4 दिवस झालं धावपळ करत आहे ना, त्यामुळे ना आज असं झालेलं नाही की उठावं किंवा काही कामं आवरावी. म्हणजे अजिबात एनर्जी राहिलेली नाही आहे. त्यामुळे थोडंसं माझ्या आवाजाला इग्नोर करा. खूपच थकवा जाणवत असेल आवाजामधूनही. तर मी पापडं घातलेली होते, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. हे तांदळाच्या पिठाचे पळी पापडं आहेत. मी चुलीवरती शिजून हे पापडं घातले आहेत आणि मी एकटीनं घातलेले नाहीत इतके. मी आणि ताई आलेल्या होत्या, दोघीनं मिळून घातलेले आहेत. आणि पापडं ना एकदम पातळ झालेत. म्हणजे कारण काय याचं, काल जेव्हा मी पापड केले होते एकदम परफेक्ट झालेले होते. जेव्हा मी पापड आपल्याला घालायचं आहे ना, छान जाडसर घालायचं आहे. अगोदर आपल्याला वाटेल की खूप जाड वाटत आहे, पण हडकल्यानंतर ते छान होतात, परफेक्ट होतात आणि व्यवस्थित निघतात. पण पापड खूपच पातळ झालं ना, मग नंतर निघायला खूप कठीण जात होते. तर पापडाचं जे आहे ना, मी धोतर उचलून साईडला ठेवलेलं आहे मी आणि वेदिकानं, कारण तिथं सावली आलेली होती. आणि आता आम्ही परत खाली आलेलो, तर थोड्या वेळानं जाऊन पापडं काढणार आहोत. अगोदर आम्ही इकडं पोटपूजा करत आहोत. ऊन खूप आहे, या गरमीच्या हिशोबानं कलिंगड, आईस्क्रीम अशा वस्तू खायला छान वाटतात. तर इकडं कलिंगडच खायला घेतलेलं आहे आम्ही. तर अगोदर मी थोडंसं कलिंगड चिरून इकडे डब्यात ठेवलेली फोडी करून, म्हणजे दिनेशचे पप्पा आल्यानंतर देण्यासाठी. आणि बाकीचं मी आणि वेदिकानं खायला घेतलेलं आहे. तर या तुम्ही सगळेजण कलिंगड खायला. तर खाऊन पिऊन झालेलं आहे. आता मी आलेले बाहेर आणि चक्की पण आणलेली आहे. म्हणजे अगोदर मी एक दिवस चक्की बाहेरच ठेवली, पण मला काय त्या दिवशी वेळच भेटला नाही. म्हणजे चक्की ना खूप दिवस झालं बंद आहे, मला वाटलं जाम झालेले आहे. आणि यामध्ये मी अगोदर ज्वारी दळलेली होती, ती ज्वारी पण राहिलेली. म्हणजे खूप दिवस झाले मी याला चालूच केलेलं नाही. सब्जी दळण वगैरे असं सगळं बाहेरूनच दळण आणतो, गहू, ज्वारी, परत डाळ वगैरे. कारण चक्की जाम होत आहे खूप लवकर. अगोदर व्यवस्थित होती, पण नंतर जाम होत आहे. फक्त डाळीसाठी ठीक आहे. तर मी काय केलं, अगोदर पूर्ण चक्कीची साफसफाई केली. खूप दिवस झाले ती ज्वारी वगैरे ठेवलेली होती ना, त्यामुळे जाळ्या पण झालेल्या होत्या आणि ती ज्वारी पण चिटकून बसलेली होती. म्हणून पूर्ण अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे. गिरणी ऑन करून बघितली, भीती वाटत होती. या बोर्डात पण पाणी गेलेलं होतं, म्हणून त्या वायफरनंच वेदिका ते चालू करत होती बटन आणि मशीन ऑन झालेली आहे. मी अगोदर ते वरचं सगळं लावलेलं नव्हतं, नंतर लावलं. आणि आता जात आहे मी तुरी आणण्यासाठी. तुरी तसं तर 3-4 दिवस झालं वरतीच आहे, हरभऱ्याची डाळ पण वरतीच आहे. सगळं मी कवर केलेलं आहे, कारण एक वेळा वानेरं बघितलं की मग काहीच ठेवत नाही आहे तिथं आणि इथून जाणार पण नाही आहेत, भीती पण वाटते. म्हणून मी पूर्ण झाकलेलं होतं, म्हणजे त्यांना दिसणार नाही. आणि तुम्हाला थोडासा मशीनचा आवाज पण डिस्टर्ब करत असेल, कपडे धुण्याचे काम सुरू आहे त्यामुळे. तर तुरी इकडे मी थोड्याशा घेऊन जात आहे, म्हणजे डाळ कशी पडेल ते बघणार आहे. म्हणजे पूर्ण डाळ करायचा काही विचार नव्हता, पण अगोदर मी थोड्याशा तुरी नेल्या आणि बघितलं डाळ कशी पडते. एकदम परफेक्ट पडत होती, त्यामुळे मी सगळ्याच तुरी नंतर घेऊन गेल्या आणि डाळ सगळीच बनवली. म्हणजे विचार न करता जेव्हा कामं करतो ना, त्यावेळेत आपली कामं खरंच छान होतात. जेव्हा विचार करून करतो ना, त्यावेळेत मात्र होत नाही. थोडंसं असं वाटतं की नंतर करूया, असू दे, हे विचार करते. पण आज कसलाच विचार केला नाही. असं मी वेदिका बसलो होतो आणि चक्की उचलून बाहेर घेऊन आलो. आणि चक्की अगोदर मी स्वच्छ केली आणि ते ऑन होते का नाही ते बघायचं होतं मला फक्त. पण ते ऑन पण झाली. आता डाळ कशी पडते त्यासाठी तुरी पण मी घेऊन आले. तर इथं फक्त थोड्याशा आणलेत अगोदर. आणि इकडे मी पिन लावलेली आहे, बटन मी वायफरनंच ऑन करत आहे. भीती वाटत आहे थोडंसं, कारण त्या बोर्डात पाणी गेलेलं आहे. जेव्हा मी झाडांना पाणी देते ना, ते पाईप फुटलेले, त्यामुळे त्याची पिचकारी सगळीकडे उडते आणि त्या बोर्डात पण गेलेली आहे सकाळी, तेव्हापासून भीती वाटते. तर इकडे मी सेटिंग अगोदरच करून ठेवली डाळीची आणि आता बघत आहे डाळ कशी पडते. तर तुरीची डाळ छान पडत आहे, पण यामध्ये 1-2 बारीक तुरी गळत होत्या. मग नंतर मी सेटिंग परत बदलली त्याची आणि बघू शकता एकदम परफेक्ट तुरीची डाळ इकडं बनत आहे घरच्या घरी. म्हणजे जास्त तामझाम नाही आहे. तुरी धुवून ठेवायचे आहेत 15 दिवस, 1 महिना, आणि 2-3 दिवस उन्हाला टाकायच्या आहेत. आणि तुरी थोड्याशा थंड झाल्यानंतर डाळ करायच्या. नाही तर आपण गरम तुरी जर घेतल्या डाळ करण्यासाठी तर चुरा पण होऊ शकतो. आणि आज तसंच झालेलं होतं. मी गरमागरम तुरी वरून आणली आणि इकडं डाळ करायला घेतली, त्यामुळे थोडासा चुरा पण होत होता. नंतर मी थोडंसं मोठं केलं, म्हणजे 1-2 तुरी गळायला हरकत नाही, पण चुरा होऊ नये याचा. मी आणखीन एक वेळा ही जे चक्कीतून काढणार आहे, म्हणजे 1-2 साला जे आहेत ते पण जातील आणि जे तुरी आहेत 1-2 ते पण व्यवस्थित डाळ होईल. म्हणून या विचाराने मी थोडंसं जाडच केलेलं आहे इथं. आणि कारण तुरी पण गरम आहेत आणि आता वेदिका पण आहे मदतीला एकटीला. मला पण खूप धावपळ होते. वेदिका तेच म्हणत होते आपण दोघी मिळून करूया, म्हणजे एकीला दोघी असलं ना खरंच खूप फरक पडतो. एकटीची खूप धावपळ होते. तर इकडे आता आलेलो दोघीजणी वरती आणि सगळ्या तुरी अगोदर भरून आम्ही खाली घेऊन जातो आणि निवांत डाळ करणार आहे. पण ऊन खूप आहे. आता टाईम सांगितलं तर 4 वाजलेले आहे दुपारचे.
तरी पण इतकं भयानक ऊन आहे, असं वाटतं की आता तरी कुठं 12-1 वाजलेत असं झालेलं, इतकं भयानक ऊन आहे. म्हणजे 5-5:30 वाजेपर्यंत असंच भयानक ऊन असतं आणि 6 वाजता एकदमच दिवस मावळा सुरू होतं, मग कुठलीच कामं होत नाहीत. तर उन्हाला बघत बसलं तर आपली कामं होणार नाहीत, म्हणून मी आलेले आहे वरती आणि आम्ही दोघी मिळून हे घेऊन जात आहोत, कारण हे ओझं उचलून नेणं खूप कठीण आहे. डाळ करायला जास्त वेळ लागणार नाही, जे अगोदरचं तामझाम असतं ना तेच थोडंसं असं होतं ना की म्हणजे तुरी धुणं, वरती नेऊन उन्हाला घालणं, परत ते खाली घेऊन येणं आणि मग डाळ करणं थोडंसं तामझाम वाटतं. एवढ्यावरतीच नसतं, मग नंतर ते डाळ चाळणी करा, पाकडा, खूप असतं त्याचं पण ते नंतर करणार आहे. आता काठी बसल्यानंतर डाळी पण करू नये म्हणून म्हटलं तुरीची डाळ अगोदर करून घ्यायची आणि हरभरे आणि मसुरा ते पण आणून ठेवले, ते पण मला पाण्यातून काढून ठेवायचे, म्हणजे धुवून ठेवायचं आहे, उन्हाला टाकायचं आहे आणि त्याची डाळ संग बनवायची असते. जसं तुरी आपण 15 दिवस धुवून ठेवतो ना, तसं हरभरे ठेवायची काही गरज नाही, एका दिवसामध्ये डाळ बनते त्याची. आणि दिनेश पप्पा पण आलेले आहेत, ते म्हणते तितक्या उन्हामध्ये कशाला डाळ करत आहात. तर आता कधी करणार, दिवसभरच ऊन असतं हे. आणि इथं बाहेर म्हणजे बाहेर चक्की काठवली, कारण धुरळा खूप होतो आतमध्ये, म्हणून मी बाहेर आणून ठेवली. तर ऊन खूप येते यावेळी, तर खूप ऊन असतं. सकाळी ठीक असतं वातावरण, पण या वेळेमध्ये जसं इव्हनिंगची वेळ होते ना तसं पोर्समध्ये खूप ऊन येतं. तर असं इकडं डाळ करत आहोत आम्ही दोघी मायली की. तर इकडे वेदिका तुरी घालत आहे आणि मी तोपर्यंत इकडे जी साडीवर त्या तुरी साडीवरती जी तुरी ठेवलेली आहेत ना ते मी टोपल्यात काढून आणून देत आहे तिला. आणि इकडे बकेट लागले, जे हे आता बकेट भरलेलं आहे ते मी संग पोत्यात घालत आहे, कारण आता 2-3 पोते तरी भरतील छोटे छोटे, आणि परत वरती पण नेऊन ठेवायचं आहे मला, म्हणून जास्त नाही भरलं एका पोत्यामध्ये. तर दिनेश पप्पाही बघत होते डाळ कशी पडत आहे. एकदम परफेक्ट डाळ पडत आहे, साल काही राहत नाही यावरती, पण मी जसं तुम्हाला म्हटलं खूप गरम आहे त्या तुरी, त्यामुळे ना एक थोडंसं चुरा होत होता, म्हणून मी थोडंसं जाड केलेलं आहे, बारीक तुरी गळत होत्या. तर असं काही हरकत नाही तुरी गळायला. तर आणखीन एक वेळा चक्कीतनं काढायचं आहे मला, आणखीन एक म्हणजे डाळ फटकून घेते अगोदर मी आणि 1-2 दिवस उन्हाळा टाकते आणि मग परत चक्कीतनं काढायचं, एकदम परफेक्ट डाळ बनते. तर इकडं बघू शकता सगळी तुरीची डाळ बनून तयार झाली, जास्त वेळ लागणार नाही, फक्त अर्ध्या तासामध्ये अर्धा क्विंटल तुरीची डाळ मी करून घेतलेली आहे, कारण चक्कीमध्ये जास्त वेळ लागत नाही आणि एकदम परफेक्ट बनते जसं आपल्याला बनवायच्या तशा प्रकारे. तर इकडे बघू शकता पोत्यामध्ये मी सगळं काढून ठेवलं. आता एक पोते वरती घेऊन जायचे, पण त्या अगोदर झाडू मारत आहोत, कारण थोड्याशा तुरी डाळ हे सगळं खाली पडलेलं होतं. तर मला अगोदर हे झाडू मारायचं आणि मग निवांत वरती जाऊया. आता वरती खूप कामं आहेत, म्हणजे पापडं पण काढायची आहेत, डाळी पण वरती नेऊन ठेवायची आहेत आणि हरभऱ्याची डाळ पण वरतीच ठेवलेली आहे, ती पण मी खाली आणलेली नाही आहे. तर आता 3-4 दिवस तरी ही कामं आवरणार नाही डाळीदुळीचे, कारण ही डाळी फटकायला म्हणजे चाळणी करणं, फटकणं, परत डबे भरून ठेवणं, भरपूर वेळ लागणार आहे यामध्ये. तर निवांत करणार आहे, अशी कसलीच घाई नाही आहे मला. तर हे सगळ्या डाळी आता मी आणि वेदिका वरती घेऊन जातो. सगळे पोते इकडे भरले आहेत, म्हणजे 2-3 पोते भरलेले आहेत, आम्ही थोडं करून घेऊन जात आहे. आणि इकडे बघू शकता वेदिकाला म्हटलं की एकटी आणू नको, पण ऐकत नाही आहे, एकटीच भरून घेऊन येत होती. तर आलेली आहे मी आणि दोघी मिळून हे पोते घेऊन आलेलो होतो आम्ही, म्हणजे सगळेच पोते वरती आणून ठेवायचे आहेत. मला एकटीला जमत नाही, खूप धावपळ होत आहे, म्हणून मी दिनेशच्या पप्पांना बोलवत असते, पण आज वेदिका असल्यामुळे मी त्यांना फोन लावलेला नाही. दोघी मायलेकीनं आम्ही मिळून डाळ बनवलेली आहे तुरीची आणि सगळं वरती आणलेले आणि आज वानेरं आलेले आहेत. त्यामुळे मी काय केले, पोते सगळे बांधून ठेवले तिथं साईडला आणि वरती एक साडीचा कपडा टाकलेला आहे. आणि आता पापडं काढूया, म्हणजे डाळीचं काम झालं. बघू शकता किती बिझी दिवस जात आहे आजकालचा. जेव्हापासून मी पापडं घालायला सुरुवात केली आहे तेव्हापासून इतकी धावपळ होते ना, वेळ कसा जातो अजिबात कळत नाही. आता तसं तर दिवस खूप मोठा झालेला आहे. एक जण तर म्हणतात की वेळच जात नाही उन्हाळ्यामध्ये ना, वेळ जात नाही, दिवस खूप मोठा होतो, बोर व्हायला वेळच नसतो माझ्याकडे. दिवसभर धावपळ सुरू असते, काही ना काही कामं मी काढतच असते. हे काही नसलं तर मग बोटवे करते. तुम्ही म्हणतात आई बोटवा हा काय प्रकार आहे, तर मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलेले, बोटवे म्हणजे सुपर पीठ आणून मळून घ्यायचं ते पीठ आणि एकदम तांदळाच्या आकाराचे आपल्याला बोटवे बनवायचे बोटावरती. मी सेर पण केलेला आहे, खीर खूप छान बनते. खीर पण मी 2 वेळा केलेली होती, सेर केलेली आहे, खूप छान खीर बनते. आणि तुम्हाला जर सर्दी, खोकला, ताप असा त्रास असला तरी खीर बनवून प्यायची गरमागरम, म्हणजे लवकर आराम भेटतो, सर्दी खोकला हा त्रास कमी होतो यानं. तर इकडे बघू शकता आता हे जी पापडं आहेत ना त्याला अगोदर मी पूर्णपणे पाणी शिंपून घेतलेलं आहे आणि वेदिका पापडं काढत आहे. थोडीशी पातळ झाली त्यावेळेस हे पापडं, म्हणजे काल मी केलेले होते एकदम छान जाड मी केलेले होते, त्यामुळे ना जास्त वेळ लागला नव्हता मला ते पापडं काढण्यासाठी. पण हे पापड एकदम पातळ झालेलं आहे, तर थोडासा वेळ जास्त लागत आहे. आणि जे अगोदरची पापडं आहेत ना काल केलेले ते मी इकडे भरत आहे, म्हणजे छान वाळलेले. त्या ऊन पण खूप भयानक आहे त्यामुळे ते पापडे छान वाळले, तर टोपल्यात भरलं मी. तर कालचे पापडे इतके झालेले, टोपलं भरलेलं आहे आणि आजचे त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे रोज
रोज हा उलाढाला करायला नको म्हणून एकत्रच मी मोठं पातेलं शिजवलेलं होतं. थोडंसं घालण्यासाठी वेळ लागला, पण काही हरकत नाही, एकाच वेळेला भरपूर सारी पापडं झालेली आहेत. आता उद्या मी कुरड्या बनवणार आहे. तर इकडे सगळे पापडं वेदिका मला काढून देत आहे आणि मी एक इकडं दुसऱ्या कपड्यावरती ते वाळू घालत आहे. म्हणजे जसं पापड काढलेलं आहे तसंच घालायचं आहे आपल्याला, पलटून घालायचं नाही तर पूर्ण वाकडे होतात, ते व्यवस्थित राहणार नाहीत. तर एका धोत्रावरचे पापड पूर्ण काढलेले होतं, दुसरं घेतलेलं आहे. तर यालाही पूर्णपणे पाणी शिंपलं, पण एक हे म्हणजे कॉटनचं नाही, पॉलिस्टर आहे, त्यामुळे व्यवस्थित निघत नव्हते. तर थोड्या वेळा मी ठेवलं तसंच पाणी टाकून आणि नंतर काढले. बघू शकता सगळी पापडं काढले, ते एकदम परफेक्ट, एकही मोडलेलं तोडलेलं काहीच नाही, एकदम परफेक्ट पापडं निघालेले आहेत. तर पापडं सगळे इकडं आम्ही उन्हाला घातले, ऊन तर तसं नाही आहे, आता 5-5:30 वाजले, तर इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि आता थोडासा अंधार पडेल, तर पापडं हवेलाच हडकतील म्हणून पूर्ण कवर करत आहे. आणि एका कपड्यावरती येत नव्हते म्हणून मी तिकडं साडीचा कपडा अंतरला आणि त्यावरती थोडीशी पापडं पसरवणार आहोत आणि वरून पूर्ण कवर करायचं. म्हणजे कशी हवा आली तरी पण हे ओढणार नाही आहेत आणि उद्यापर्यंत हे निवांत इथंच राहतील. म्हणजे रेस्ट द्यायचं आहे ना रात्रभर, आणि उद्या दिवसभर उन्हामध्ये म्हणजे छान हडकले जातील. तर वेदिकाने इकडे सगळे पापड मला काढून दिले. तसं तर मला एकटीला झालंच नसते, खूप धावपळ झाली आणि खूप जास्त कामं झाली. आज डाळ करणं झालं, अर्धा क्विंटलची पापडं काढणं झालं, अगोदरची पापडं भरणं झालं, सगळी कामं झाली. आता हे जी पापड आहेत ना छान वाळली, तर वेदिका खाली घेऊन जात आहे. तर चला आता जाऊया खाली. आणि मला आता बनवायचं आहे चिवडा. तर इकडं मी रवा लाडू बनवून ठेवले होते, म्हणजे दिनेशला देण्यासाठी रवा लाडू बनलेले होते, हे दिनेशच्या पप्पानं बनवले, खूप छान टेस्टी बनलेले आहेत आणि एकदम मऊ सुताई, बघू शकता इकडं. तर वेदिकाला मला लाडू खायला घे, आता चहा वगैरे बनवणार नाही आहे, कारण गरमी तशीच आहे आणि आजकाल चहा पिणंही कमीच केलेलं आहे. तर लाडू वगैरे खाऊन झालं, परत इकडे चहा बनवत ठेवला आणि जी भाज्या आणलेल्या होत्या ते पण अशाच ठेवलेत. किचनवरती बघू शकता किती पसारा झालेले, तर ते एक पसारा काढून घेऊया, कारण वरचीच कामं खूप जास्त होती, त्यामुळे दिवसभर किचनकडे काही येणं झालं नाही आहे मला. तर जी दुपारी भांडे घासून झालेले होते ते भांडे अगोदर रॅकला लावली, टोपलं रिकामं करून घेतलं आणि आता एक जी भांडी होते ते टोपल्यात मी भरत असते, म्हणजे रात्रीपर्यंत पूर्ण टोपलं गच्च भरतं. स्वयंपाक सगळी आता जेवण खाणं असतं ना, त्याची पूर्ण भांडी खूप जास्त होतात. तर सगळी मी जमा करून ठेवले आणि नंतर चहा घेतला आम्ही. आणि तेल संपलेलं होतं, त्यामुळे यावेळेस ना मी 5 किलोचा डबा आणलेला, त्याने वेगळं पण तेल आहे, म्हणजे एकसारखं खाऊ नये असं म्हणतात, त्यामुळे यावेळेस वेगळं तेल आणलेलं आहे. तेल अगोदर मी डब्यात काढून घेते आणि आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.